चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली व्हिडिओ आपली 12 वाजता सकाळी येत जाईल. बघा सिंगलमध्ये भरलेला आहे आणि सिंगलमध्ये गाठ मारायची. राहिलेलं आहे कट करून टाकायचं. बघा सिंगलमध्ये असा धागा भरलेला आहे. चला मग पहिल्यांदा आपण खालून धागा वर काढणार आहोत. बघा जिथून आपला हा मध्ये डॉट दिलेला आहे आपण पहिल्यांदा सर्कल काढलेला आहे. त्याच्यात 1 2 3 4 5 5 लाईनी मारून घ्यायच्या आणि मग मधीतून एक डॉट देऊन मधीतून सुई आपली वर काढून घ्यायची. वर काढल्यानंतर ज्या आपण लाईनी मारल्यात त्याच्यात आपल्याला सुई खाली टाकायची. प्रत्येक वेळी सुई मधीतून वर काढायची आणि बाजूला आपली ज्या लाईनी मारल्यात तिथून खाली टाकायची. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक वेळी मधीतून काढले आणि जी लाईन मारले तिथे टाकले. मधीतून काढायची कडेला टाकायची. आणि आता जेव्हा आपल्या या 5 लाईनी टाकून झाल्यानंतर तुम्ही कोणत्या पण बाजूनी एक वर काढायची सुई, म्हणजे यांच्या मधीतूनच अशी याच्या मधीतूनच वर काढायची. वर काढल्यानंतर आपल्या जिथून आपण स्टार्ट करणार आहोत, एक मिनिट, जिथून आपण स्टार्ट करणार आहोत आता आपण इकडनं असं जाणार आहोत किंवा तुम्ही इकडनं असं जा, पण त्याच्या पुढचा एक सोडून द्यायचा. आणि आता मी हा एक सोडला, त्याच्या पुढच्यातून स्टिचमधनं कपड्यातून नाही काढायचं आपल्याला, स्टिचमधून धागा एकदम हलवू हाताने ओढायचा, एकदम जोरात नाही ओढायचा. प्रत्येक वेळी एक सोडून द्यायचा, त्याच्या पुढच्यातून सुई घालायची. एक सोडून द्यायचा, पुढं घालायचं. एक सोडून पुढं. तुम्हाला एकदम जास्त जाड फूल करायचे असेल तर मग डबल धागा भरायचा, आणि एकदम छोटासा असा पातळ करायचं असेल तर मग सिंगलच धागा भरून गाठ मारायची. पण जेव्हा छोटी फुलं करायची असतील तेव्हा सिंगलच धागा भरायचा. प्रत्येक वेळी एक सोडून पुढं. ज्या आपण 5 स्टिच केल्या पहिल्यांदा त्या, आता ही एक सोडायची, त्याच्या पुढच्यातून कपड्यातून नाही काढायची, जे स्टिच आहे त्याच्यातूनच फक्त आपल्याला काढायची. आणि जास्त एकदम जोरात नका ओढू, हलवू ओढा. इथं स्टिच आहे त्याच्यातून घेतले मी एक सोडून पुढं, कारण आपण जी व्हाईट पेन्सिलने बॉर्डर केलेली आहे ती आपली दिसली नाही पाहिजे, एवढ्यापर्यंत करत जायचं.
लास्टपर्यंत एक सोडून पुढं. आता आपला इथे एक आहे, हा एक सोडून इकडनं प्रत्येक वेळी एक सोडून पुढं. इथे एक आहे आपला, आपण इकडनं घालून एक सोडून. आता आपलं एक इथंशी आहे आणि एक इथं आहे. एक सोडून पुढं करत जायचं. आपण इकडनं काढला, इथे एक आहे, इकडनं काढायचं. प्रत्येक वेळी एक सोडून पुढं. फक्त जास्त ओढून नाही घ्यायचा. असं फूल तयार होईल. नंतर मग जिथं आपलं संपेल तिथशीच आपली सुई खाली टाकायची. डेझीचं फूल बघणार आहोत कसं करायचं ते बघा. सिंगलच भरला आहे, व्हाईट भरला पहिल्यांदा मी. सिंगलमध्येच जसं पहिल्यांदा भरला तसंच गाठ मारून घ्यायची. गाठ मारल्यानंतर जी मी काल तुम्हाला फ्रेंच नॉट शिकवली ती आपल्याला करायची आधी. मध्ये खालून धागा वर काढायचा, असा पकडायचा, 1 2. आपण मागच्या व्हिडिओत टाकलेले आहे फ्रेंच नॉट कशी मारायची ते. खालून धागा वर काढायचा, असा पकडायचा, 1 2. 2 वेळा. आपल्याला जेवढी मोठी फ्रेंच नॉट पाहिजे असेल ना तेवढा आपण त्याला गोल फिरवायचा. आपल्याला एकदम छोटाच फूल करायचं असेल तर मग एकच वेळ फिरवायचा. मी आता 2 वेळा फिरवले. मागच्या व्हिडिओत आपण ते दाखवलेलं आहे फ्रेंच नॉटचं. अशी ब्लाऊजवर पण फुलं आपल्याला करता येते. आणि एक फ्रेंच नॉट आता मी मदत करतो, तो भरून दिसेल फुल आपला. असं. आता आपण बाजूसाठी वेगळ्या कलरचा धागा भरणार आहोत. आपण बाजूचे जे आपण काढलेले डिझाईन ते भरणार आहोत. पण सिंगलच भरायचा आणि सिंगलमध्ये गाठ मारायची. प्रत्येक वेळी धागा आम्ही सिंगलच भरलेला आहे. हे करताना पहिल्यांदा आपण जो आपण फुलाची पाकळी केलेली आहे ते सेंटरमधनं वर काढणार आणि सरळ वर टाकणार. वर टाकल्यानंतर एक बाजूची पाकळी आधी आपल्याला पूर्ण करून घ्यायची. असं. एक साईड पूर्ण करून घ्यायची. गॅप नका देऊ जास्त, जवळजवळच घ्या स्टिच. एक साईडची झाली. आता या बाजूची. या असं टाकून घ्यायचं.
सेम इकडे याचा धागा कट नाही करायचा, मधीतला टाकून घ्यायचा. लगेच एक बाजू करून घ्यायची. एक एक बाजू करत जायचा. एक 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 बाजू करत जायची. थोडे स्टिच मी खाली खाली टाकत आले. एकीच्या थोडीशी किंचित खाली 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 करत जायचा, आणि तेव्हा दिसायला पण छान वाटेल तो. आता या बाजूचं पण सेम तसंच. सेम खालीवरती टाकत जायचा. 1 मिनटं सुई बाहेर नाही. दोन्ही बाजूला सेम सेम. एकदा ह्या बाजूचं झाल्यानंतर लगेच दुसरी बाजू करायला घ्यायची. असं असं आपल्या 3 बाजू झाल्या. सेम आपल्याला दोन्ही बाजू तसेच करायचे. आता आपण दुसरा बघणार. सेम सेंटरमधनं वर काढायचा. खाली वर करायचं. थोडंसं खालती खालती करत जायचं. आणि एकदम धागा जास्त नका भरू. थोडा थोडा एक एक पाकलीपुरता भरला तरी चालेल. कारण तुम्ही जास्त भरणार तर खालून आता वरून समजून येत नाही, मग खाली तुमचं गुंता होईल. थोडा थोडा भरत जा. आता परत इकडनं सेंटरमधनं काढायचं. सेंटरमधनं काढायचं आणि मग परत या बाजूने एक साईडला करत जायचं.
एक बाजू पूर्ण करून घ्यायची, मग दुसऱ्या बाजूकडे जायचं. मी आपले आता डेली व्हिडिओ 12 वाजता सकाळी येत जाईल. आता आपण खालून गाठ मारून घेणार. गाठ मारून झाल्यानंतर मी आता तसं जागा फिरवतो. तुमचं जर थोडं असेल तर तुम्ही गाठ मारा. आता आपल्याला इथंशी मध्ये तसंच सेम फ्रेंच नॉट करून घ्यायच्या आहेत जसे आपण इथं केल्या त्या. आधी आपण बॉर्डरला करत जाऊ, म्हणजे तो गोल परफेक्ट आहे. 1 2 2 2 करत जायचं. 1 2. जिथून काढून आपण वर त्याच्याच बाजूला, तुम्हाला जर असं समजत नसेल ना तर मागच्या व्हिडिओत आपण टाकलेला आहे फ्रेंच नॉटचा, ते बघितल्यावर तुम्हाला लगेच समजेल कशी आपण हे करते. 1 2 सिंगल धाग्यामध्येच करायची. पहिले बॉर्डर करत चालेल, नंतर मध्येच टाक, मग तो शेप गोल परफेक्ट आहे. गोल हे करत जायचा. आणि मग मध्ये टाकायची. मध्ये जरा मोठी टाकतो, 3 4 5, तो भरून दिसेल. जास्त आपल्या करायला नको. हे बघा असं सिंगल धागा भरायचा. परत तसाच मी येलो कलरचा सिंगल धागा भरलेला आहे आणि गाठ मारून घेतलेले. खालून वर काढला. वर काढल्यानंतर रिटर्न त्याच्याच बाजूला टाकणार. मग खाली टाकल्यानंतर पूर्ण धागा हातातून सोडायचा नाही. हा असा गोलच ठेवायचा आणि आपली सुया इकडनं वर काढायची गोलामधूनच. हे बघा असं. आणि मग परत रिटर्न खाली बाहेरून टाकायचा. एकदा आतमध्येतून टाकला मग बाहेरून टाकायचा. एकदम ओढून नका घेऊ. ओढल्यानंतर मग तो असं जवळ दिसते. लूज ठेवा थोडं. आता दुसरी तसंच आपण दुसरीकडून काढणार. सेम तसंच पूर्ण हे सोडून नाही द्यायचा. थोडासा असा पकडून ठेवायचा. पकडल्यानंतर हा असंच गोल ठेवायचा आणि याच्यातूनच आपल्याला आतमध्येतून पहिल्यांदा काढायचे. नंतर मग स्टिच टाकल्यानंतर बाहेर आस्ते आस्ते ओढत जा. आणि मग अशी धाग्याची आपल्या बाहेर. सेमीकडनं आपण तसंच खालून धागा वर काढायचा, तिथंच टाकायचा. असं गोल भाग ठेवायचा. आतमध्येतून एकदा काढायची
बाहेरून टाकायचे. सेमीकडनं पण तसंच सगळं असं जशी आपण चेन स्टिच केली मागच्या ह्याच्यात सेम तशीच आहे. नवीन असणारी मागची व्हिडिओ बघा, तुम्हाला आपण स्टेप बाय स्टेप शिकवत चाललो बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. जे आपण बॉर्डर केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आपण लाईन दिलेली आहे, तसं असं आतमधून काढायचा. आतमध्ये काढल्यानंतर थोडा ओढाचा धागा आणि मग बाहेरून टाकायचा, म्हणजे आपला हा लॉक होईल. आपल्या आतमधून काढायची, ओढून घ्यायचा, स्टिच आपली छोटी होईल आणि मग बाहेरून टाकायचा. गाठ मारताना आपला जो खालून धागा राहील, धागा राहिल्यानंतर तो आपण जेव्हा कट करतो, मी दाखवतो 1 मिनटं. हा असा धागा राहील तुमचा खालून कट केल्यानंतर एवढा राहील. मग याच्यातूनच असं वेगळा भाग करायचं आणि मग त्यातनंच आपल्याला अशी साधी सिंपल जी गाठ मारतो ती गाठ मारायची.